श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 3 जुलैला वार शुक्रवारला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी आणि काही झालं तरी हा दिवस आपल्याला अजिबात सेवेसाठी उपायांसाठी वाया जाऊन द्यायचा नसतो. कारण बघा, हा दिवस आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची समस्या दूर करण्यासाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली मानला जातो. म्हणूनच या दिवशी आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असेल, अडथळे असेल तर ते दूर व्हावे, किंवा आपल्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला एक छोटासा उपाय जो आहे तर तो देखील करायचा आहे. बघा, बऱ्याच वेळा काय होतं की माझा मुलगा माझं ऐकत नाहीये, किंवा माझ्या मुलांचा विवाह जो आहे तर तो लवकर जुळून येत नाहीये, किंवा मुलांच्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत, अडचणी आहेत. हाच प्रश्न मुलांचा आपल्याला जास्त करून भेडसावत असतो. बघा, माझ्या मुलांचा किंवा माझ्या मुलींचा विवाह जुळून येत नाहीये, काहीतरी उपाय सांगा. बघा, शुक्रवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तुमच्यासाठी ही अतिशय अत्यंत फलदायी ठरणार आहे. या दिवशी जर तुम्ही हा छोटासा सुपारीचा उपाय जर केला ना, अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. बघा, तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या विवाहातील सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. आणि म्हणूनच जर तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह लवकरात लवकर जुळावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुमचं जर एखादं काम महत्वाचं आहे, ते रखडलेलं आहे, वारंवार त्या कामामध्ये तुम्हाला अडचणी अडथळे येत आहेत, कितीही प्रयत्न करून त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, त्याचबरोबर मनात एखादी इच्छा असेल जी अनेक दिवसापासून पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. कारण की बघा, शुक्रवारी फक्त एका सुपारीचा उपाय तुम्ही मनापासून जर केला तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पा त्या उपायांचं फळ जे आहे ना तर ते देणार आहे. कारण की सुपारी जी आहे तर ती गणपती बाप्पांस्वरूप मानली जाते. म्हणून तुम्हाला हा छोटासा सुपारीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय छोटा आहे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. कारण की आपण म्हणतो ना, छोटे पाकिट में बडा धमाका, असा ह्या उपायांचा अर्थ आहे. फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशांच्या कृपेचा दिवस मानला जातो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पांना सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता म्हटलं जातं. म्हणजे जीवनातील जी काही अडचणी अडथळे आहेत दूर करणारे देव. म्हणूनच आज आपण जो उपाय बघणार आहोत तो फक्त एक साधा धार्मिक विधी नाही, तर पूर्ण श्रद्धेने केलेली प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना खास करून विशेषतः त्या आई वडिलांसाठी आहे जी त्यांच्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह काही ना काही कारणाने पुढे ढकलला जातो, जुळून येत नाहीये. तर बघा, आजच्या काळात ही समस्या किती वाढलेली आहे हे वेगळं सांगायची कुणालाच गरज नाही. चांगलं स्थळ येतं, बोलणेही छान होतात, परंतु शेवटच्या क्षणी काहीतरी कारण निघतं आणि सगळंच थांबून जातं. काही वेळा पत्रिका जुळत नाहीये, काही वेळा दोन्ही कुटुंबाची बोलणी पुढे सरकली जातात, नाहीतर काही वेळा कारण समजत नाही. अशा वेळी घरातील प्रत्येकाच्या मनामध्ये एक चिंता, काहूर जी आहे ना तर ती लागलेली असते. विशेष करून आई वडिलांची अवस्था तर खूप वेगळी होते. बघा, आपल्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न लवकर व्हावं, त्यांचा संसार हा सुखा समाधानाचा गुण्यागोविंदाने व्हावा, योग्य जोडीदार आपल्या
मुलाला किंवा मुलीला मिळावा हीच त्यांची दिवस रात्र प्रार्थना असते। अशा वेळी लक्षात घ्या, निराश होण्यापेक्षा श्रद्धेचा आधार घेणं हे अधिक गरजेचं असतं। कारण प्रयत्न आपण करतच असतो, स्थळही आपण बघतच असतो आणि बोलणी देखील करतच असतो, परंतु यासोबतच भगवंताची कृपा ही देखील तितकीच महत्वाची असते ना। म्हणूनच अनेक भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची मनापासून सेवा, उपासना, आराधना करतात आणि मनातील इच्छा ह्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करतात। खरं म्हणजे कोणताही उपाय हा फक्त वस्तूमुळे फलदायी होत नाही बर का, त्या उपायामागचा विश्वास आणि सात्विक भावना, त्या ईश्वरावरील श्रद्धा या मनाला सकारात्मक शक्ती लहरी ज्या आहेत तर त्यामुळे आपल्याला मिळत असतात। म्हणून हा सुपारीचा उपाय करताना देखील फक्त उपाय करायचा आहे या भावनेने नाही, तर गणपती बाप्पा माझ्या कुटुंबावरती कृपा करो, माझ्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर करो, माझ्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभो या सकारात्मक भावनेने करायचा आहे। जर तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह अनेक वर्षापासून जुळत नसेल, वारंवार चांगली स्थळं येऊनही काहीतरी अडचणी, अडथळे येत असेल किंवा प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावरती बोलणी तुमची मोडत असेल, तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने नक्की करून बघा। अनेक कुटुंब अशा वेळी मानसिक तणावातून जातात, त्यामुळे या दिवशी भगवान श्री गणेशासमोर मन मोकळं करून गणपती बाप्पांना अगदी मनापासून तळमळीने प्रार्थना करा, ही सर्वात मोठी गोष्ट असते। त्याचबरोबर जर तुमचं एखादं महत्वाचं काम सतत अडकत असेल, रखडलेलं असेल, व्यवसायात अनपेक्षित प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये वारंवार अडचणी, समस्या येत असतील किंवा मनात एखादी मोठी इच्छा असेल ती देखील पूर्ण व्हावी अशी मनापासून अपेक्षा असेल, तर या उपायाचा संकल्प त्यासाठीही तुम्ही नक्कीच करू शकता। बघा, म्हणजे आपला मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे विवाहातील अडचणी, अडथळे दूर व्हावे हाच आहे। आणि एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगते बघा, या उपायात एक अशी कृती आहे ना जी अनेक जण नकळतपणे टाळतात, पण हीच गोष्ट पूजा करताना अधिक पूर्णत्वाने करण्यास मदत करते। त्यावेळी प्रत्येक गोष्ट नीट ऐका। प्रश्न असा पडतो की हा उपाय कोणी करावा? जर मुलगा मुलगी स्वतः हा उपाय पूर्ण श्रद्धेने मनापासून करण्यास तयार असेल तर अतिशय उत्तम। जर ते बाहेरगावी असेल नोकरी निमित्त किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा काही कारणामुळे स्वतः मुलं मुली करू शकत नसतील, तर आई वडिलांनी त्यांच्या नावाने त्यांच्या मंगल भविष्यासाठी आणि विवाह लवकर जुळून यावा या संकल्पनेने हा उपाय नक्कीच करू शकता। देवाकडे मनापासून केलेली प्रार्थना ही नेहमीच फलदायी ठरत असते। या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर उठा, स्वच्छ स्नान करा, शक्यतो हलक्या रंगाचे किंवा सात्विक वस्त्र परिधान करा। यानंतर देवघर स्वच्छ करा, देवघरामध्ये स्वच्छ करून घ्या, तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, धूप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण जे आहे तर ते मंगलमय, प्रसन्नमय करा आणि शांतपणे गणपती बाप्पांचा जप करा। काही वेळ शांतपणे बसा, गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या नजरेसमोर आणा, गणपती बाप्पांना आठवा, एकच संकल्प मनात करा, हे गणराज गणपती माझ्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीशी आणि योग्य वेळी निर्विघ्नपणे जुळून येऊ दे, त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर कर, त्यांना सुखी, समाधानी, आणि मंगल वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद द्या। हा संकल्प मनापासून केल्यानंतर नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडायला सुरुवात होते। सर्वप्रथम पूजेसाठी एक चांगली स्वच्छ आणि अखंड सुपारी घ्या। पूजेमध्ये वापरले जाते ती लहान आकाराची सुपारी घ्यायची आहे। तुटलेली, किडलेली, फोडलेली, खराब झालेली सुपारी घेऊ नका, कारण आपण या सुपारीला भगवान श्री गणेशाचं प्रतीक मानून तिची पूजा करणार आहोत। यासोबतच एक ताट आणि स्वच्छ विड्याचं पान घ्या। शक्यतो फाटलेलं, वाळलेलं पान वापरू नका। पूजेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये स्वच्छता आणि श्रद्धा असणं तितकं महत्वाचं असतं। आता देवघरासमोर एक ताट, तामण तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही प्लेट ठेवली तरी देखील चालणार आहे। त्यावरती तुम्हाला लाल रंगाचं स्वच्छ कापड तुम्हाला अंथरायचं आहे। नसेल तुमच्याकडे हरकत नाही, खाऊचं विड्याचं जे पान आहे तर ते ठेवा। थोडंसं हळदी, थोडंसं कुंकू, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला याचा गंध तयार करायचा आहे आणि आपल्या अनामिकेच्या बोटाने त्या विड्याच्या पाण्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे।
स्वस्तिक काढत असताना तुम्हाला भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे, कारण की बघा स्वस्तिक हे मंगल कार्याचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं। यानंतर तुम्हाला सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने सुपारी तुम्हाला धुवून घ्यायची आहे, नंतर पंचामृत अर्पण करायचं आहे। यानंतर परत स्वच्छ पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर सुपारी स्वच्छ पुसून त्या त्या पानावरती तुम्हाला ठेवायची आहे, बरोबर मध्यभागी ठेवा। आता ही साधी सुपारी नाही तर भगवान श्री गणेशांचं स्वरूप आहे अशी भावना मनामध्ये ठेवून आपल्याला समोर पूजा करायची आहे। सुपारीला मनोभावे हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे। यानंतर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायची आहे। आता तुमच्याकडे जर नसेल एखादी वस्तू तर हरकत नाही, परंतु फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा। मोदक आपल्याला अर्पण करायचे आहे। यानंतर आता मोदकही तुम्हाला शक्य नसेल, सकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर मग मोदक नसेल तर गुळ खोबऱ्याचा किंवा मोतीचूरचा लाडू प्रसाद म्हणून ठेवला तरी देखील चालणार आहे। यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्या क्षणी तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण देखील करायचं आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या विवाहासाठी करत असाल तर त्या क्षणी मनात त्यांच्या चेहऱ्याचे स्मरण करा, त्यांचं आयुष्य आनंदी व्हावं, योग्य जोडीदार मिळवा आणि संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना मनापासून करा। खरं सांगायचं तर अशा वेळी आई वडिलांच्या डोळ्यात न कळत पाणी येतं बघा, कारण त्यांची एकच इच्छा असते आपल्या लेकराचं घर सुखाने वसलेलं बघायचं असतं। ही भावना जितकी प्रेमळ असेल तितकंच मन भक्तीने भरून जातं। आता या उपायातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उजव्या हातात आपण पांढरे तीळ, काळे तीळ आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे। हे हातात धरून सर्वप्रथम गणपती बाप्पांना प्रार्थना करा, हे गणराया, हे गणपती महाराज, माझ्या मुलांच्या मुलींच्या विवाहातील प्रत्येक अडचणी दूर करा, योग्य स्थळ त्यांना लवकरात लवकर मिळू द्या, त्यांचा विवाह जुळून येऊ द्या, दोन्ही कुटुंबाची संमती होऊ द्या आणि हे शुभ कार्य तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडू द्या। तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला स्वतःचं नाव तुम्हाला तिथे घ्यायचं आहे, बोलायचं आहे, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। यानंतर तुम्हाला मनामध्ये ओम गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचाच आहे। जप करत असताना मनामध्ये आपल्याला कोणतेही वाईट विचार येऊन द्यायचे नाही, सकारात्मक भावना ठेवायच्या आहे, गडबड करायची नाही। प्रत्येक मंत्र आपल्याला स्पष्टपणे उच्चार करायचा आहे। सगळं काही व्यवस्थित असतं, मुलगा चांगला असतो, मुलगी चांगली असते, शिक्षण, नोकरी, स्वभाव सगळं योग्य असतं, तरी सुद्धा प्रत्येक वेळी काही ना काही कारण पुढे येतं आणि विवाह जे आहेत तर ती मोडली जातात। आपण म्हणतो ना होता होता राहिलं, यालाच आपण म्हणतो अडचणी, अडथळे, काम रखडणे। अशा वेळी मनामध्ये आपल्या काय होतं तर निराशा येते, स्वाभाविकच आहे, पण त्या निराशेवरती श्रद्धेचा आधार ठेवणं हीच खरी भक्ती असते ना। म्हणून हा जप करताना मनात नकारात्मक विचार येऊन देऊ नका। गणपती बाप्पांवरती पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि जप पूर्ण करून झाल्यावरती हातातील जे पांढरे तीळ, काळे तीळ आणि गुळाचा खडा आहे ना तर तो त्या सुपारी समोर तुम्हाला अर्पण करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की जर विवाहासाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तींचं नाव घ्या, गोत्र माहित असेल तर गोत्र तुम्हाला सांगायचं आहे। आता ज्यांना गोत्र माहितच नाहीये तर त्यांनी काश्यप या शब्दाचा उच्चार करायचा आहे। तर असं तुम्ही म्हणू शकता, मी काश्यप गोत्रातली आहे म्हणून असं तुम्हाला बोलायचं आहे। तर असं तुम्हाला म्हणायचं आहे, ज्यांना गोत्र माहित आहे त्यांनी गोत्र सांगायचंच आहे। यानंतर तुम्हाला देवाला आपल्या मनातील ज्या काही भावना आहे अधिक महत्वाच्या असतात। यानंतर गणपती बाप्पांची मनोभावे आरती करा, शांतपणे आणि भक्तिभावाने म्हणा। त्यावेळी शक्य असेल संपूर्ण कुटुंबाने एकत्र उभं राहून आरती केली तर फारच छान। तर घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जी आहे, लहरी ज्या आहेत तर त्या आपल्याला जाणवायला सुरुवात होत असते। आज पूजलेली ही सुपारी दुसऱ्या दिवशी नेमकी कुठे ठेवायची तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजन का केलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
चंद्राला या दिवशी अर्घ्य द्यायचा असतो। तसेच ज्या घरात विवाह जुळण्यासाठी हा उपाय केला आहे त्यांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर बघा, आपण सविस्तर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। बघा, या दिवशी उपवास केला असेल, शक्य असेल तर चंद्रदर्शनानंतरच उपवास आपल्याला सोडायचा आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजनाला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। म्हणून चंद्र दिसल्यानंतर श्रद्धेने त्यांना जल अर्पण करायचं आहे, अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। अर्घ्य देण्यासाठी तुम्हाला तांब्याच्या किंवा स्वच्छ पात्रामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी भरायचं आहे। त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, थोडेसे काळे तीळ, थोडासा गुळाचा खडा, थोडंसं दूध तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर भगवान चंद्रदेवांना नमस्कार करून हे अर्घ्य आपल्याला अर्पण करायचं आहे। अर्घ्य अर्पण करत असताना ओम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र परत एकदा सांगते, ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि एकच भावना मनात ठेवा, हे चंद्रदेवा, भगवान श्री गणेशांच्या कृपेने माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील सर्व अडचणी, अडथळे, ज्या काही समस्या आहेत तर ते दूर होऊ देत। आणि जल अर्पण झाल्यावरती दोन्ही हात जोडून भगवान श्री गणेश आणि चंद्रदेवांना मनापासून नमस्कार करा। काही चूक भूल झाली असेल तर मनापासून क्षमा याचना करा आणि त्या क्षणी तुमच्या मनातील जी काय इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। हा उपाय मुलांच्या किंवा मुलींच्या विवाहासाठी करत असाल तर त्यांचं नाव मात्र तुम्हाला घेऊन प्रार्थना करायची आहे। आई वडील वर्षानुवर्ष आपल्या मुलांच्या विवाहासाठी प्रयत्न करत असतात, कुठे ना कुठे पत्रिका जुळत नाहीये, कुठे स्थळ पसंत पडत नाहीये किंवा पडलं तर काही ना काही अडचणी ज्या आहेत तर त्या उद्भवतात, कुठे शेवटच्या क्षणी बोलणी मोडतात। अशा प्रत्येक कुटुंबाला एकच अपेक्षा असते की आता हे शुभ कार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडावं। म्हणून ही प्रार्थना पूर्ण विश्वासाने करा, कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला धीर देते, सकारात्मकता वाढवते आणि ईश्वरावरील विश्वास हा अधिक दृढ करत असते। आता ही पूजलेली सुपारी आपल्याला ही पूजलेली सुपारी रात्री देवघरात तशीच राहून द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून देवी देवतांना नमस्कार करा। यानंतर ही सुपारी स्वच्छ एका लाल कपड्यामध्ये बांधा। हा उपाय विवाह लवकर जुळावा म्हणून केला असेल तर ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवणं अधिक योग्य मानलं जातं। रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवांना नमस्कार करा, त्या सुपारीला देखील नमस्कार करा आणि मनात एकदाच गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगा। वारंवार तीच इच्छा मागणी करत बसण्यापेक्षा श्रद्धा ठेवणं अधिक महत्वाचं असतं आणि हा उपाय एखाद्या महत्वाच्या कामात यश मिळावं, व्यवसायातील अडचणी दूर व्हाव्या किंवा मनातील एखादी मनोकामना इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून केला असेल तर तेही तरी देखील तुम्ही घरातील तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे पैसे ठेवताय ना तर तिथे तुम्ही ही सुपारी ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।